देशभरामध्ये आता महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून प्रवास करणं आगामी काळात आणखी महाग होणार आहे। NHAI कडून टोलच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर अवजड आणि हलक्या वाहनांसाठी वेगळे दर निश्चित करण्यात आलेले आहेत। मधुमेह आणि हृदयविकारासह जीवनदायी अशा 900हून औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढल्या असून त्याचा मोठा फटका देशातील कोट्यावधी वृद्ध रुग्णांपासून गोरगरीब रुग्णांना बसणार आहे। मात्र औषधांच्या वाढत्या किमतींबाबत सरकार गप्प का, असा सवाल आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून उपस्थित करण्यात येतोय। काही दिवसांपासून अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक मीटरमध्ये छेडछाड करून प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी वाढल्यात। दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिकचं भाडं आकारलं जातं आणि त्यामुळे भाडेवाढीनंतर देखील मुंबईकरांची लूट सुरूच आहे। मुंबईतील मोडकळीस आलेल्या सुमारे 13,000 सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय। यासाठी म्हाडाकडून समयबद्ध पुनर्विकास धोरण म्हणजेच एक्झिट पॉलिसी तयार करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे 2 वर्षात पुनर्विकास सुरू होऊन 5 लाखांहून अधिक रहिवाशांना चांगला निवारा मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या परवानगीनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यात 2 वर्षांनंतर बाईक टॅक्सी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे स्वस्त आणि जलद प्रवास होणार असल्यानं सर्वसामान्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। मात्र रिक्षा संघटनांनी बाईक टॅक्सी सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध केला असून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। केवळ 8 कारखान्यांचा अपवाद वगळता मार्च अखेर महाराष्ट्राचा साखर हंगाम आटपला असून साखर उतारा आणि साखर निर्मिती या दोन्ही बाबतीत मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालंय। चालू हंगामात 80 लाख टन साखर निर्मिती झाली असून गेल्या हंगामाच्या तुलनेत तब्बल 30 लाख टनाची घट झाली आहे। कांदा निर्यातीवरील 20% शुल्क रद्द केल्यानंतर कांदा उत्पादकांना अच्छे दिन येतील अशी आशा असतानाच दुसरीकडे लिलाव सुरू झाल्यानंतरही कांद्याच्या दरातील घसरण सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात 100 दिवसात 1,60,544 घरकुलांची कामं पूर्ण करण्याचे जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात आले होते। मात्र गोरे यांच्या सातारा जिल्ह्यासह राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टाच्या 50% सुद्धा कामं पूर्ण झालेली नाहीत। सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर या आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी नागपूरहून थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विमान वाहतूक मंत्री किंजरापू नायडू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। म्हाडानं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विरार, ठाणे आणि कल्याण येथील बांधलेली घरं आता गिरणी कामगारांना देता येतील का, या दृष्टीनं प्राधिकरणाकडून सध्या चाचपणी सुरू आहे। गिरणी कामगारांसाठी सेलू येथे 30,000 आणि वांगणीमध्ये 51,000 घरं बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी कार्यवाही सुरू आहे। गिरणी कामगारांना वांगणीतील प्रकल्प नापसंत असून त्यांनी येथील घरं नाकारली आहेत, तर दुसरीकडे सेलूमधील घराची किंमत 9,50,000 ऐवजी 6 लाख करावी अशी मागणी करण्यात आली आहे। पुणे महापालिकेला 2025 या आर्थिक वर्षात 8,272 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवण्यात यश आलेलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 12 कोटी रुपयांनी उत्पन्न वाढलं असून आतापर्यंतच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये मिळालेलं हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा महापालिकेनं केलेला आहे। पुणे शहरात वाहन चालकांचा अतिवेग, पादचाऱ्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रकार वाढलेले आहेत। आठवड्याभरात शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या हिट अँड रन घटनांमध्ये 3 पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला। त्यामध्ये 2 ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यातच काही भागात CCTV नसल्यानं पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉकची कामं निकृष्ट दर्जाची झाल्याचं पुण्यातील COEPच्या तपासणीमध्ये स्पष्ट झालंय। ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून स्थापत्य विभागातील 17 कनिष्ठ अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याअंतर्गत स्वयंमूल्यांकनाची माहिती भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे। प्रकल्पाशी संबंधित 10 कंत्राटदारांची चौकशी करण्यात आली असून त्याशिवाय कंत्राट प्रक्रियेसंदर्भातील माहिती महापालिकेकडे पोलिसांनी मागितली आहे। दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मार्चमध्ये उन्हाचा तडाखा अधिक असून त्याचा फटका पक्ष्यांनाही बसलाय। मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा पंधरवड्यात उन्हाच्या तडाख्यामुळे 57 पक्षी जखमी झाले होते। गेल्या 15 दिवसांमध्ये आणखी 24 पक्षी जखमी झाले असून मार्चमधील एकूण जखमी पक्ष्यांची संख्या 81 वर पोहोचली आहे।
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा विकास आराखडा रद्द करण्याचा निर्णय फडणवीस आणि शिंदे यांनी घेतलेला आहे. 100 दिवसांचा आढावा घेण्याच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा महायुती सरकारनं मागच्या कारकिर्दीमध्ये तयार केला होता. मात्र रस्त्यांसह अन्य कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना वसाहती वसवणं योग्य नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईतील मिठागरांची जमीन केंद्र सरकारच्या मालकीची आहे. त्या जमिनीपैकी काही भाग हा कल्याणकारी प्रकल्पांसाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आलाय, अशी भूमिका केंद्र सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये मांडण्यात आली. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक अधिकारी अपात्र असल्याचं ठरवून सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक स्थगित करण्याचे आदेश बुधवारी दिले. मात्र राज्य सरकारनं तातडीनं निवडणूक अधिकाऱ्यांची बदली करून पात्र निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करून निवडणूक घेण्याचा निर्णय घेतलाय. तसंच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. पुण्यातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्यासाठी जिल्ह्यात 1239 नळ योजनांची कामं जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत. मागील 2 वर्षात त्यातील 556 गावांमधील योजनांची कामं पूर्ण होऊन त्या कार्यान्वित झाल्या आहेत. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर 306 होर्डिंग्ज आहेत. त्यापैकी मध्य रेल्वेच्या जमिनीवर 179 तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर 127 होर्डिंग्ज आहेत. मात्र यापैकी किती होर्डिंग कुणी लावले याची माहितीच मुंबई महापालिकेकडे नाही, अशी माहिती अधिकार गलगली यांनी सांगितली. पौराणिक काळामध्ये हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हे संघाचे आदर्श असल्याचं मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. तत्वरूप काम करणारा संघ व्यक्तिवाद मानत नाही, पण जीवनात काही साकार आदर्श हवेच असतील तर पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी हेच आदर्श आहेत, असं ते म्हटलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या द वाईल्ड वॉर फ्रंट या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी नितीन गडकरी यांनी केलेल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे 100% सेक्युलर होते असं वक्तव्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. हे हत्या प्रकरण उजेडात आणणाऱ्यांना विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याचं देशमुख म्हणाले. यावर देशमुख यांच्या तक्रारींबाबत मुख्यमंत्र्यांना कळवणार आहोत, असं अजित पवार यांनी सांगितलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आले आहे. सुरेश धस यांनी आणखी एक दावा केल्यानं खळबळ माजली आहे. परळीमध्ये झालेल्या 13 राजकीय खुनांबाबत त्यांनी खळबळजनक दावा केलाय. धस यांनी बीड जिल्ह्यातील अनेक धक्कादायक राजकीय पत्ते उघड केले. वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही मुस्लिम समुदायाची देशातील सर्वात मोठी संघटना न्यायालयामध्ये आव्हान देणार आहे. तसंच या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल, असंही या संघटनेनं जाहीर केलंय. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आणलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर लोकसभेमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या दुरुस्ती विधेयकावर मतदान होण्यापूर्वी त्यामध्ये असुद्दीन ओवैसींसह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या फेटाळून लावण्यात आल्या. वक्फच्या सुधारित विधेयकावरून गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय. विरोधकांकडून वक्फ विधेयकाबाबत संभ्रम निर्माण केला जातोय. या दुरुस्ती विधेयकामुळे वक्फच्या कारभारात पारदर्शकता येते आणि त्यामुळे याला विरोध कशाला असा सवालही त्यांनी केलाय. त्या संसदेचा कायदा सर्वांना स्वीकारावा लागेलच, अशी तंबी देखील त्यांनी विरोधकांना दिली आहे. लोणावळ्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बँक कर्मचाऱ्याला चोप दिलेला आहे. मराठी विना काही अडत नाही असं वक्तव्य बँक कर्मचाऱ्यानं केलं होतं. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी बँक कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. कल्याण न्यायालयाबाहेर आरोपीचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये राडा झाला. कासिम इराणी आणि सोनिया फुलवरे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या आरोपींना कल्याण न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आणल्यानंतर जेवण देण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली. अभिनेता सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाच्या शो दरम्यान चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके वाजवून हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. मालेगावमधील हा व्हिडिओ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मात्र मालेगावमध्ये असा प्रकार घडला नसल्याचं थिएटर संचालक आणि पोलिसांनी सांगितलंय. मारहाणीच्या घटनेनंतर बीडच्या जेलमधून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेला हटवलं. मात्र वाल्मिक कराडला याच जेलमध्ये का ठेवलंय? कराड जेल प्रशासनाचा जावाई आहे का, असा सवाल आमदार सुरेश धस यांनी विचारलाय. बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अजित पवारांशी चर्चा केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. अभिनेता फवाद खानचा अबीर गुराल चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मनसेनं विरोध केलेला आहे. आम्ही पाकिस्तानी कलाकार असलेला चित्रपट महाराष्ट्रात आणि मुंबईत रिलीज होऊ देणार नाही. त्यांना वाटत असेल तर त्यांनी चित्रपट प्रदर्शित करून दाखवावा, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिलाय.
भारतीय मानक ब्युरोच्या पथकानं नंदुरबारमधल्या सराफा दुकानांवर छापे टाकले. विना हॉलमार्क सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या 3 सराफा दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. माओवाद्यांनी युद्धबंदीचं आवाहन केलंय. माओवादी संघटना सरकारसोबत चर्चेसाठी तयार झाल्यात. दंडकारण्यात सुरक्षा रक्षकांकडून होणाऱ्या सततच्या आक्रमणानं माओवाद्यांनी युद्धबंदीसाठी आवाहन केलंय. यावेळी माओवाद्यांनी काही अटी देखील घातल्या. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका या परिसरातील अनधिकृत दुकानांचे खोके तसंच अनधिकृत पार्किंग पोलिसांनी हटवले. राष्ट्रीय महामार्ग आणि रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अण्णाभाऊ साठे चौकात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयासमोर असलेलं जुनं वडाचं झाड कोसळलं. वर्दईच्या ठिकाणी अचानक झाड कोसळल्यानं वाहतूक कोंडी झाली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. शहराच्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून शहरवासियांना पुरेसं पाणी मिळत नाहीये. ऐन उन्हाळ्यात पुरेसं पाणी नसल्यानं नागरिकांची तहान भागत नाहीये. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून जुडो कराटे प्रशिक्षणाच्या नावावर 86 लाख रुपये लुटल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केलाय. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलंच नाही आणि फक्त पैसे घेतले असा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्षांवर करण्यात आलाय. पालघरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी इंद्राणी जाखड यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतलाय. दरम्यान शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक भर देणार असल्याचं आश्वासन जाखड यांनी दिलं.